हे बघा सुकले तरी पण म्हटलं एक ऊन अजून. शेरू वरच बसलाय. गेले गेले घरात ते बघा. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं शेण आणलेलं गोणीभर, म्हणजे गोणीभर म्हणजे अर्धी गोणीच आणलं होतं. कारण कुणालचा फोन आला आणि चिऱ्याची गाडी आली होती, त्याच्यामुळे मग आम्ही धावत धावत अर्धं काम टाकून घरी निघून आलो आणि ती गोणी आणलेली तिथे टाकली होती. तर म्हटलं आज उचलून घेते, कारण काल पूर्ण दिवसभर ती गोणी उन्हामध्ये राहिली होती. आणि जर का उन्हामध्ये अशा वस्तू आता राहिल्या ना, म्हणजे कोणती पण प्लास्टिकची पिशवी असू दे, गोण्या असू दे, किंवा कोणत्या पण वस्तू म्हणजे बादल्या वगैरे, तर सगळ्या त्या फाटून जातात, तडकतात. त्याच्यामुळे जितक्या पण घरातल्या कामासाठी वापरत येतात वस्तू, तर सगळ्या आता सावलीमध्ये ठेवाव्या लागतात. इतकं कडकडीत ऊन की नाही सध्या पडतंय. आणि आम्ही खूप असं हैराण झालेलं उन्हामुळे, गरमीमुळे. दुपारच्या वेळेस तर इतकं हैराण व्हायला होतं की अगदी नकोसं वाटतं. इतकी गरमी वाढली आता गावच्या ठिकाणी. तर ते शेण उचललं आणि ती गोणी एक साईडला करून ठेवली. आधीचं आणलेलं शेण होतं ना आपल्याकडे, ते बादलीभर शेण मी भिजत घातलं. कारण झाडांना आता खत पाणी देण्याचं काम पण आहे ना आमचं चालू आहे. म्हणजे एक एक दोन दोन झाडं जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने आम्ही करतो. आता बघा म्हणजे एप्रिल महिन्याचे 15 दिवस तर निघून गेलेले आहेत. आता पुढचा मे महिना आणि त्याच्यानंतर मग पावसाला सुरुवात होईल. आणि त्याच्या आधी जितकी पण आपली झाडं आहेत त्यांना सगळ्यांना खत पाणी करायचं काम सध्या चालू आहे. म्हणजे शेण राख जे काय आहे ना ते सगळं आम्ही घालतो. पाऊस चालू व्हायच्या आधी कंपोस्ट खत आम्ही आणतो. म्हणजे 50 किलोची गोणी बघा मिळते नर्सरीमध्ये. वर्षातून एकदा आम्ही ती गोणी आणतो विकत आणि मग थोडं थोडं सगळ्या झाडांना आम्ही घालतो. दरवर्षी हे ठरलेलं आहे. तर आता बादलीभर शेण मी भिजत घातलं. पुढच्या आपल्या पडवीच्या इथे आहे बघा टाकी आहे ना, तिथे बादली एक ठेवलेलीच आहे सेपरेट. आणि मग आले मी चूल पेटवायला, कारण भाग्या शेरू यांचं चिकन ना आज शिजवायचं होतं. काल आणलं होतं मार्केटमधनं. आणि ह्या दोघांची दंगा मस्ती, म्हणजे सकाळच्या वेळेस इतकी त्यांची एनर्जी असते ना. कुणालच्या बाबांना जाम हैराण करतात ते दोघं पण सकाळच्या वेळेस. त्यांना सांगतं की चला बाहेर खेळायला चला, फिरायला चला. म्हणजे कधी कधी ते इतक्या हैराण करतात ना की मग त्यांना दम द्यावा लागतो. आज पण तसंच करवतो दोघं जण. जास्त करून शेरू आहे ना तो जास्त असा आगाऊ आहे. आपण दम जरी दिला ना तरी पण त्याला असं वाटतं की आपण खेळतोच आहे. आणि मग तो जास्त तो मस्ती करायला सुरुवात करतो. मग वाघ्या बघा जाऊन त्या वाळूत बसलाय. शेरू शेरू आपण खाऊया. तर आपण आईस्क्रीम खाऊया. बघतोय तिकडनं, त्याची नजर इकडंच आहे. आम्ही आता खातो आईस्क्रीम, तू राह तिथे बसून वाळूत. तर शेरू आपण आईस्क्रीम खाऊया चल. वाघायला नाही द्यायचं चल. आपण चिकन पण खाऊया चल. कोणाला पाहिजे चिकन, आईस्क्रीम कोणाला पाहिजे? चल शेरू आईस्क्रीम खायला ये चल. तर ये आईस्क्रीम खाऊया आपण चल. खाऊया ना, ये वाघी. लक्ष इकडं तिकडं सगळं बरोबर ह्या साईडला पण नजर जाते. कोल्हा बसलाय असं ना, हा कधी कधी आम्हाला शोधावं लागतं, हा गेला कुठं. गाठ तिथे झोपलेला असतो आणि मग आपण हाक मारली ना का मग उठून असं बघणार. तर हे बघा आज चुलीवरती पहिला सगळ्यात आधी काय, त्या भाग्या शेरू यांचं चिकन जे काल ना बाजारातनं आणलं होतं. आणि आता ह्यांना वाज गेला ना बघा. हां वाज घेतो राहा, चला इकडे या. माझं काम चालू इथे. मला ना वाटप काढायचं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटप. हे कांदे पण जरा साफ करायचे, म्हणजे निवडायचेत. ओले सुके बघायचेत काय ते. सगळे सुकेच आहेत तरी पण चेक करून घेतलेलं बरं. आणि ही तुम्हाला उसळी दाखवते. मागच्या व्हिडिओत बघा दाखवलेली तुम्हाला. हे बघा सुकले तरी पण म्हटलं एक ऊन अजून दाखवणार आहे. हे कैऱ्याला जायचं आहे ना परत. कधी जाऊया? आज जाऊया. बघू आता आज म्हणजे अजून थोडीशी बनवायची उसळी, इतकी काय पुरणार नाही आपल्याला वर्षभरासाठी करायची ना. हे आता एक ऊन दाखवलं का भरून ठेवणार. आणि आता वाटपाची तयारी. हे तर ओलं खोबरं काढून ठेवलं फ्रीजमधनं. आता इकडनं आता कांदे घेते आणि पटकन चिरून घेते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी डोळे उघडले ना
म्हणजे दरवाजा खिडक्या बंद तरी पण तो आवाज इतका होता रातकिड्यांचा. मी हल्ली रोज तुमच्याशी रातकिड्यांबद्दल बोलते पण खूप त्रास होतो ह्या रातकिड्यांच्या आवाजाचा. हे बघा किती आता आवाज येतोय. मला खूप अडचण होते, म्हणजे शूटिंग वगैरे करताना खूप प्रॉब्लेम होतो. पक्ष्यांचे आवाजसुद्धा ऐकू येत नाहीत का, हा आवाजाने वाढला आहे आता. म्हटलं काय करणं, जाऊ दे, थोड्या वेळाने तो आवाजाने कमी होऊन जाईल. परत दुपारच्या वेळेस पण चालू होतो, एक 3:30-4 वाजले ना की पुन्हा ते आवाज चालू होतं. असं सगळं त्याच्यामुळे थोडीशी मला आता अडचण होते. एडिटिंगला पण प्रॉब्लेम होते, शूटिंग करताना पण प्रॉब्लेम होते, पण काही करू शकत नाही, असं सगळं आहे. तर आता बघा वाटपाचं करायचं आहे. आज काम खूप आहे आपल्या घरचं. म्हणजे झाडांना पण पाणी घालायचं आहे, सगळ्या झाडांना. मोटर चालू करायची पण अजून थोडासा वेळ आहे. कुणाला जरा काम चालू आहे, तो म्हणाला की आई माझं थोडंसं काम आहे ना ऑफिसचं, ते मी करून घेतो आणि मग आपण झाडांना पाणी घालून घेऊया. त्याच्यामुळे ते एक मोठं काम आहे, 1 तास जातो त्या कामाला. त्याच्यामुळे पाणी चालू करायच्या आधी जितकं घरातलं होईल ना ते मला करून घेते. संध्याकाळच्या वेळेस आहे ना लावतो आम्ही कधी कधी पाणी. पण काय होतं, आम्ही दोघंजणं असलो ना की खूप धावपळ होते मग, आणि कुणाला असलं ना जोडीला की बरं पडतं. मग थोडंसं काम आहे ना सोपं होऊन जातं, नाहीतर मग खूप अशी धावपळ होते, पाणी पण मग थोडंसं वाया जातं, असं सगळं होतं. त्याच्यामुळे सकाळी सकाळी लावलेलं बरं. म्हणून थोड्या वेळानं तर अर्धा पाऊण तासाने लावूया कुणाचं काम झाल्यानंतर. चला वाटप काढून घेऊया. वाटप संपले माझं. थोडेसे कांदे बघा असे ओलसर आहे ना, असंच ना, ते काढले, तेवढं साईडला करून ठेवायला पाहिजे. आणि इथे ह्या दोघांची मस्ती बघा, हे बघा. हां, म्हणजे दंगा ना असं चालू असतो आता. वाग्या फटका देणार ना, ही अशी त्यांची मस्ती चालू असते दिवसभर. काही ठेवत नाही, मस्ती करायला लागले का. शेरू हलत नाही, शेरू वरच बसलाय. गेले घरात, ते बघा, ते बघा. नाही आता मी इथे बसलेली आहे ना, जिथे मी बसलेली असेल तिथे त्यांचं चालू असतं मग गोल गोल माझ्या. काय झालं वाग्या वाग्या गेला बाहेर रागावून. तो हलतच नाही बेडवर ना शेरू. कढईमध्ये तर लसूण टाकलाय भरपूर. हा वा, कांदा चिरलेला आणि हे आपलं ओलं खोबरं. पटकन आता नाही मी सगळं भाजून घेते. चुलीवरती कसं फारसा काही वेळ लागत नाही, होईल पटकन भाजून. या दोघांचं चिकन आहे ना जरा उतरवून ठेवलं, म्हणजे आधी मला वाटप काढू दे, नंतरला मग आमचं चिकन ठेवेल. चला हा रे, दोघं गेले होते बाबाच्या मागे. बाबांनी दम दिला असेल. मागे शेरू. तर ते वाटप बघा झालं माझं भाजून. आता हे आलं आहे ना ते जरा चिरून घालते त्याच्यामध्ये, आणि मग मिक्सरला थोड्या वेळाने थंड झाल्यावर ते वाटून घेते. इथे वाघ्याशिरूचं चिकन ठेवलं आता परत शिजत, आणि पाण्याचा पाईप बघा लावलेला आहे. कोणाला जेव्हा गेले तर मोटर चालू करायला. आता पाणी आलं का सगळ्या झाडांना आता पाणी घालून घ्यायचं आहे. ऊन पण बघा आलं आलं पाणी, तेव्हा आवाज येतो. जर खराब पाणी पटपट घालून घे. आलं तेव्हा ते कपडा टाक उन्हाला, तर सगळं फवारा आहे ना उडेल. तो पाय पुसायचा आणि ते टाक वरती, मग नंतरला सुकून टाकेन मी. सगळं इथं ओलं होऊन जातं. पुरा पसराव असा पूर्ण. हां असं. हां चला आता हे सगळं इथं धुवून घेऊन काढायचं. पाण्याच्या टायमाला सगळी कामं आता करायची. झाडं आपल्याकडे भरपूर लावलेली आहेत, आणि झाडं आपली अजून पण लहान आहेत, त्याच्यामुळे पाण्याची गरज सध्या त्यांना खूप आहे. उन्हाळा इतका आहे त्याच्यामुळे आता 4-4 दिवसांनी आम्ही पाणी घालतो. थंडीमध्ये आम्ही 8 दिवसांनी एकदा मोटर लावायचो, पण आता उन्हाचा तडाखा इतका वाढला आहे त्याच्यामुळे 4 दिवसांनी आम्ही पाणी लावतोच. कारण आपल्याला जर का इतका त्रास होतो उन्हाचा, तर या झाडांना म्हटलं किती त्रास होत असेल. त्याच्यामुळेच भले थोडीशी मेहनत करावी लागली चालेल, पण पाणी मात्र आम्ही व्यवस्थितरित्या आता झाडांना घालतो. आणि तिघं पण आता एकीकडे कुणाल बघा झाडांना पाणी घालत होता, पुढच्या साईडला कुणालचे बाबा होते घालत. झाडं इतक्या प्रमाणात आहेत लावलेली, म्हणजे
जर का मी तुम्हाला दाखवायला लागले ना, म्हणजे व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे मी की किती झाडं आपण लावलेली आहेत. तर मला असं वाटतं जवळजवळ 50-60च्या वर वर आपली झाडं आहेत आपल्या ह्या कंपाऊंडमध्ये. आता जशी जशी ती झाडं मोठी होतील आणि मग ते दिसण्यात येतील की झाडं आता इतकी लावलेली आहेत. अजून कशी लहान आहेत ना, तर अजून 2 वर्ष तरी खूप मेहनत आपल्याला करायची या झाडांच्या मागे. आणि आता इतकी लावलेली झाडं आहेत तर त्यांना जगवणं पण हे पण आपलं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आवड हवी. तर आम्हा दोघांना पण झाडांची खूप आवड आहे. कुणालला सुद्धा तो पण आम्हाला प्रत्येक कामामध्ये म्हणजे झाडांचं जितकं पण काम असतं ना, त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो आम्हाला मदत करतो. तर इथे आमची कामं बघा चालू होते किचनमध्ये पण मी थोडंसं करायला घेतलं काम. ए वागी चला जेवायला. हा बघा चला जेवायला चला चला. त्यांना भूक लागली मगाशी. मला वाटलं हा गायब झाला कुठे. चला चला घरात चला. चला शेरू चला चला. चल दादा जेवण मिक्स करतोय. या चला ये बेटा चला ये. हे घरात आहे चल. भरली टाकी. हे बघा चिकनचं सूप आणि आता गरम गरम भात आहे ना, लावला मी कुकर पटकन पाणी भरता भरता. म्हटलं ह्यांची जेवणाची वेळ चुकायला नको म्हणून. झाला जास्त वेळ नाही, 9:30 वाजले. ए जरा ना गार करा बेका, खूप गरम आहे सगळं. ए या रे. तर हे बघा हे वाटप काढलेलं अजून पण वाटायचं बाकी आहे. सगळ्यात आधी नाश्ता बनवून घेतला. आज कुणालच्या आवडीचा नाश्ता. त्याला हे मॅकरोनी असते ना, पास्ता हे सगळं आवडतं. त्यात मी बघा सिमला मिरची टाकले आणि हे मक्याचे दाणे आहेत ना, कांदा टोमॅटो टाकून मग मस्त अशी चटपटीत थोडीशी केलेली आहे मॅकरोनी. झाले आता गॅस बंद करते. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य. चल आता काम नाही आता आपल्याला काय. झाडांना पाणी घालायचं सकाळी घातलंय ना. हां सकाळी माझा कपडा कधी घालायचे. कपडा कधी घालले ते काय आल्यावर ओतूया, थंड होईल गार होईल तोपर्यंत. गार पडलं की आम्ही केल्या वेळ होता तिथे. तर आता बघा संध्याकाळची वेळ आहे. एक राऊंड मारायचं चाललं आहे माझं. ते बघा आपलं घर किती छान दिसतं ना लांबून. कुणाला जेव्हा नाही येत आता ते आता जरा बाहेर गेलेत. म्हणजे एक काम आहे म्हणून ते बाहेर गेले. येतील इथे वाडीतच लांब नाही कुठं गेलेले. आता काय रात्रीचं जेवण करायचं आहे. आज सकाळी भरपूर अशी गडबड झाली. इतका कामाचा गोंधळ झाला ना बापरे. हे जेव्हा पाण्याचं काम असतं ना त्यावेळी इतकी धावपळ होते ना, खूप गडबड झाली आज. तर आज चटण्या बनवायच्या आहेत. चटणी म्हणजे कोथिंबीरची चटणी आणि गोड चटणी खजूरची. ह्या दोन्ही चटण्या मला आता बनवून ठेवायच्या आहेत. कारण अधेमध्ये ना कुणालच्या बाबांना चटपटीत खाऊसं वाटतं. त्याचे खाण्याचे शौकीन आहेत ते. म्हणजे भेळ आहे, शेवपुरी आहे किंवा अजून काही वेगळं वेगळं असं आपण बनवून खाऊ शकतो ना. त्याच्यामुळे चटण्या अशा बनवून ठेवल्या की बरं पडतं. मग आयत्या वेळेस पटकन आपल्याला बनवायला होतं. त्याच्यामुळे 2 चटण्या त्या बनवायच्या आहेत. तर झटपट तुमच्याची रेसिपी मी शेअर करणार आहे. आणि पुदिना आहे आपल्या बागेमध्ये, तो पण थोडासा काढून घ्यायचा आहे. कारण थोडासा पुदिना मी टाकणार आहे त्या चटणीमध्ये कोथिंबीरीच्या. चटणी की नाही अजून छान होते. तर चला आता थोडा वेळ जरा अजून एक फिरते, एक राऊंड मारते अजून. कारण अजून अंधार नाही झालेलं आहे. बरं वाटतं जरा इथे असं संध्याकाळचा फेरफटका मारायला. कुणालचे बाबा असते तर अजून मजा आली असती. हा बघा झाला आहे तयार मस्त असा पुदिना. हा थोडासा काढून घेते चटणी पुरता आपल्याला. कोवळा कोवळा काढायचा, कोवळा कोवळा बघा कसा मस्त टपामध्ये पण किती छान झालं आहे बघा. तर मुंबईमध्ये राहिलेलो आपण आणि तशी चटपटीत बघा पदार्थ खाण्याची सवय असते आपल्याला. आणि अधूनमधून त्या पदार्थांची आठवणसुद्धा होते. असे चटपटीत पदार्थ शेवपुरी भेळपुरी वगैरे. आता गावच्या ठिकाणी बाहेर का असले पदार्थ मिळत नाही.
म्हणजे चव ती जरी मिळत असली ना तरी जी चव शहरामध्ये मिळते ना तशी इथे नाही मिळत. खूप फरक असतो चवीमध्ये. आणि मग कुणालच्या बाबांना अजिबात आवडत नाही, कुणाला पण आवडत नाही. त्याच्यामुळे अधूनमधून असे चटपटीत पदार्थ घरच्या घरीच मी तयार करून देते आणि आवडतात त्यांना, भरपूर अशा आवडतात. तर इथे आता बघा सगळ्यात आधी गोड चटणी करायला घेतली मी. म्हणजे खजूर, गूळ आणि थोडीशी चिंच पाण्यामध्ये शिजत ठेवली. एक 5 ते 7 मिनटं जरा शिजवून घ्यायचं. म्हणजे ते खजूर आणि चिंच वगैरे ना अशी नरम पडून जाते आणि वाटताना मग आपल्याला बरं पडतं. त्याच्यानंतर तिखट चटणी इथे करायला घेतलेली आहे. मिक्सरमध्ये चाट मसाला, मीठ, लिंबाचा रस, शेंगदाणे, आलं आणि भरपूर अशा मिरच्या, म्हणजे आपल्याला तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घेतलेल्या आहेत, पुदिना आणि कोथिंबीर. आता हे मिक्सरचं भांडं कसं लहान आहे त्याच्यामुळे आता सगळं काही एकत्र जाणार नाही, थोडं थोडं करून मी वाटून घेणार. आणि कोथिंबीर जी आहे ना ती मी बघा देठासकट घेतलेली आहे. म्हणजे कोथिंबीरचा जो देठ असतो ना त्याच्यामध्ये भरपूर असा सुगंध असतो, त्याच्यामुळे पानांपेक्षा देठ असतो ना तो जास्त घेणं चांगलं असतं चटणीसाठी. त्याच्यामुळे मी देठ कधी पण फेकत नाही, देठ मी जास्त असं ठेवून देते. तर इथे चटणी कोथिंबीरीची वाटून घेतली, एका डब्यामध्ये साईडला करून ठेवली. तोपर्यंत खजूर पण आपले शिजून झाले होते, थंड करून घेतले. त्यातल्या बिया वगैरे जे काय आहेत ना ते सगळं काढून घेतल्या. आणि मग जरा मॅश करून हाताने मिक्सरला ही चटणी आहे ना वाटून घेतली, गोड चटणी. त्याच्यानंतर गुळाचं पाणी जे होतं ते एका डब्यात काढलं. म्हणजे ज्या डब्यात आपल्याला काढायचे त्या डब्यातच डायरेक्ट काढून घेतलं. वाटलेली खजूरची चटणी आहे ती त्यात घातली. त्याच्यानंतर त्यात थोडंसं तिखट मसाला, थोडंसं काळं मीठ, म्हणजे चिमूटभर अगदी, आणि थोडंसं आपलं नेहमीचं मीठ असतं ना साधंवालं ते मीठ घातलेलं आहे. जिऱ्याची पूड असेल ना तर ती पण आपण ह्यात घालू शकतो. आणि धणे जिरे पूड म्हणतात ती पण. पण धणे जिरे पूड वगैरे आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी घातलेली नाही आहे. किंवा जिऱ्याची फोडणी जरी दिलात ना ह्या चटणीला तरी पण एकदम मस्त लागते, पण अशी पण छान लागते. तर मी याच पद्धतीने करते बघा. तर इथे बघा चटण्या दोन्ही पण रेडी झालेल्या आहेत. छान असा मिक्स करून घेतल्या. आणि मग आता झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायच्या बर्फाच्या खाण्यामध्ये. अगदी 15 दिवस, महिन्यावर जरी ठेवलं तर या चटणीला काही होणार नाही. पण ही चटणी आपली 15 दिवसामध्ये संपून जाणार आहे, जास्त दिवस काही राहणार नाही. आता असे चटणी वाटून ठेवले तर चटपटीत पदार्थ आता आपल्या घरी म्हणजे अधूनमधून कसे केले जातील. चटणीचं काम झालं आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे रात्रीचं जेवण करायला. म्हणजे चपाती भाजीच करायची होती, कुणालच्या आवडीची भेंड्याची भाजी आणि पुलके करायचे होते. आणि असं काम करता करता एकीकडे माझं दुसरं काम पण चालू असतं. म्हणजे दुसरं काम म्हणजे कसं देवाची गाणी ऐकायची, मंत्रोच्चार ऐकायचे. म्हणजेच जास्त करून मी स्वामींचे तारक मंत्र वगैरे असतात ना ते लावून मी अशा ऐकत बसते. म्हणजे कामाचा मग भार वाटत नाही, काम करायला नवीन ऊर्जा, ताकद मिळते. आणि असं पण तुम्ही हे ना करून बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की खूप काम आहे आणि आता होत नाही आहे, देवाचं असं मंत्रोच्चार असतो ना तो ऐकायचा, खूप बळ, ताकद मिळते. आणि हे माझं नेहमीचं ठरलेलं आहे. तर चला मग ताईंनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. खूप खूप धन्यवाद.